आज सकाळी पोरी गेल्या, 4:30 वाजल्यापासून आम्ही जागे आहे. त्यांना डबा करून दिला, पोळी भाजी, भेंडीची भाजी पोळी आणि 12-13 पोळ्या करून दिल्या, भेंडीची भाजी करून दिली. आता त्या मगाशी फोन आला, घाटात आहेत, गेल्या घाटात. 8:30 पर्यंत पोचतील घरी. आणि हा ड्रेस बघा त्यांनी घेतलाय, मला म्हणले घालून बघ कसा दिसतोय आणि तू घाल आणि मग आम्हाला दे म्हणजे फिटिंग करून. पण हे म्हणतात तुलाच राहू दे, तुला चांगलं दिसतं म्हणून नको. मी कुठे जाते, पोरींची हाऊस आहे, पोरींनी त्यांच्या पसंतीने घेतलंय. छान आहे कलर आहे ना, मस्त आहे. तुमचं काय म्हणणं आहे? काय ना आता काय तुमचं काय म्हणणं आहे? पोरी गेल्या आता काय 2 दिवस इतकं वातावरण हे होतं, खाण्यापिण्यातच गेले 2 दिवस आणि बाहेर जायचं होतं पण नाही झालं का आमच्या. हा ना, प्लॅनिंग होता आपलं जायचं, पण आमच्या दोघांच्या तब्येती बिघडल्या अचानक, त्यामुळं नाही जाता आलं, कॅन्सल केलं. मग आता आम्ही जाणार होतो फिरायला कुठतरी आणि आता करमत नाही. हा ना, ते गेलं तर बघा नुसतं सोनं वाटायला लागले. बघा घर कसं वाटते, सोनं वाटतंय. नुसतं आलं की इथं पसारा तिथं पसारा, कालवा. टीव्ही तर दिवसभर चालू, त्यांना टीव्ही बघायला मिळत नाही तिथे, रात्री 11. हा ना, टीव्ही बघायला मिळत नाही ना तिथं, महिना टीव्ही नाही बघायला मिळत. म्हणून ते आपलं आलं की बघतात ते ह्याला युट्यूबला, नाही असं नाही, पण आलं की त्यांना वाटतं इथं टीव्ही बघावं. भारतीचे ब्लॉग बघतात सारखे, भारतीचे ब्लॉग आवडतात, कॉमेडी असतात ना. पण ह्यावेळी एकदम मनसोक्त म्हणजे त्यांना खायला वगैरे केलं, मनसोक्त खाणं झालं. वडेपाव, पावभाजी, भात झालं, दाल खिचडी केली होती, सगळं त्यांना केलं व्यवस्थित. काय फिरण्यापेक्षा खायला काय तर घातलेलं चांगलं. जाऊ परत आलं की जाऊ आपण, पुढच्या वेळेस आले ना त्या की मग जाऊ. चला, आता कसं 1-2 दिवस जरा थोडंसं वाईट वाटणार, पण जाणार आहे आम्ही परत 2 दिवसांनी. हो, आता ह्यांची पूजा आहे ना, त्याच्यामुळे मला पण सारखं इकडं तिकडं ह्यांच्यामुळं राहावं लागतं. इथं कोण नाही ना मग. पाण्याची एक आठवड्यातून पाणी एकदा येते, बघू आता काय कसं ठरते. ओके, बाय. बाय आकांक्षा, मानसी, मिस यू. हॅलो. ओके, आज मी जरा वेगळी हेअरस्टाईल केली आहे. मरणाच्या क्लिप लावल्यात मागून आणि इकडे सगळे कपडे वाळत टाकलेत आम्ही. आणि आम्ही आलो आहे 9 वाजता, नाही 8:30ला आलो. काय झालं, नेहमीचंच आपला रस्ता बंद पावसामुळं, तर त्यामुळं आम्ही वेगळ्या रूटने आलो, पुण्यातून आलो. तर पुण्यातून जरा लांब पडतं, इकडून आम्ही येरवडा मार्गे जातो. आणि आता माझं मम्मीने आम्हाला डबा वगैरे सगळं करून दिलं आहे, भाजीपोळी. तर आता भाजी वगैरे असंच ठेवलं मी, कारण की टिक्कीत होत्या भाज्या, त्यामुळं मग पाणी सुटतं, मग ते लगेच खराब होतं, त्यामुळे सगळ्या उघड्या करून ठेवल्यात. आणि आता वाजलेत 9:15. आता मी पटकन निघते आणि मस्त वाटते आजची हेअरस्टाईल मला, कारण की ते फ्लिक्स पण येत नाही. इथं पफ घातला आहे आणि मग बो घातला आहे आणि अर्धे फ्लिक्स आलेले त्याच्या क्लिप लावल्या साईडला. एवढं सगळं केलं आहे मी. आणि चलो, आज मी पाणी पण भरलं, लगेचच बॅग ठेवली आणि लगेच पाणी भरायला गेले आणि नंतर वर आलं पाणी. म्हणजे काय यार, काय. आणि स्ट्रगल करून घ्यायचंच आहे आमच्याकडनं देवाला, त्यामुळे आम्ही स्ट्रगल म्हणजे पाणी भरलं आणि वर आलं पाणी, असं झालं. तर आता मी फटाफट निघते. सगळं पसारा तसाच ठेवला आहे, फक्त जे काढायचं तेवढं ठेवलं आहे मी. भाजी वगैरे सगळं वर काढून ठेवलं आहे, बाकीचं कपडे वगैरे सगळं तसंच आहे. इकडे तुम्हाला सगळं दिसाल, खाली पण सगळे कपडे आहेत. तर मी आता आल्यावर आवरणार, कारण की मला पण लेट होईल मग आवरायला. तर चलो, लेट्स गो. आज मी हँडग्लोव्ज नाही घालणार, कारण की माझे हँडग्लोव्ज फाटले, त्यामुळे आता नवीन घ्यायला लागणार आहे मला. चलो, जास्त नाही बोलत, बाय बाय. भेटूया संध्याकाळी, दुपारी भेटते म्हणलं, पण रात्र झाली भेटायला बाहेर, कारण की मी आल्यावर थोडंसं एडिटिंग केलं आणि झोपून घेतलं की माझे डोळेच उघडत नव्हते अजिबातच. डोळे तुम्हाला बघून कळत असेल की मी झोपले खूप, आणि खूप म्हणजे खूप झोपले होते मी आज. पण जाऊ दे, मला थोडंसं रिलॅक्स वाटते, पण थोडंसं लो पण फील होते, कारण की प्रवास आणि ते खूप दगदग होती. आणि आत्ता सध्या सगळं घर आवरलं आहे माझं, तरी इथं मी भाजी तशीच ठेवली आहे, काय म्हणतात टोकरीमध्ये भरून. आणि तरी मला पोहे वगैरे ते सगळं ना
पीठ ते सगळं डब्यात ठेवायचं, पण मी पिशवीत ठेवले आता सध्या. आणि काहीच इच्छा नाही मला तर आज करायची काही. उद्या सकाळी जोश येईल मला करायला. आणि सगळी कामं आता उद्या सकाळी काय काय राहिलेली ते करणार. आत्ता मी केली बटाटा, टमॅटो, कांदा भाजी मिक्स. काय भाजीला आहे, पण डब्याला उद्याच्याला डबा महत्त्वाचा आहे. संध्याकाळी आम्ही काय पण करू शकतो, बटाटा वगैरे, पण डब्याला मग वेगवेगळ्या भाज्या लागतातच. आणि दीदी पण आत्ताशी निघाली. आता वाजलेत 8:30. तर मी आता ती असतोपर्यंत मी आता गणपती मंदिराच्या तिथं थालीपीठाचं पीठ भेटतं. तर उद्या माझा उपवास आहे, चतुर्थी आहे. तर मग थालीपीठाचं पीठ घेऊन येते. ते परत 9 वाजता बंद होतात, पण आय होप ते पाहिजे आता ओपन. तर थोडीशी भाजी होती तोपर्यंत. आणि दीदी पण अर्ध्या वाटेत येते. मग तोपर्यंत ती आली की मी निघल, म्हणजे तिला स्टँडवरनं मी घेऊन येईन. तर चलो, भेटते तुम्हाला नंतर. बाय. हॅलो गाईज, खूप धावपळ झाली आहे. तर तुम्हाला ओलं दिसत असेल बघा, एवढं घाम येतोय मला शी. आणि काल मी थालीपीठाचं पीठ आणलं होतं. तर मी आणलं होतं थालीपीठाचं पीठ आपलं साधंवालं, आपण थालीपीठ करतो ते मी बिना उपासाचं. आणि आज बघितलं सकाळी करताना तर होतं थालीपीठाचं पीठ आपलं रेग्युलर. तर मी आता पटकन जाऊन उपासाचं पीठ घेऊन आले. आणि आता वाजले 9:30. तर मला काय करावं काहीच कळत नाही आहे. पूजा तर मस्त झाली. मी ते खायचं सोडलं, पहिले पूजाच करून घेतली. कारण की मी आणले आज गुलाबाचं फूल आणि दुर्वा, तुम्हाला मी दाखवते. आणि सकाळी काय मी भाजी केली होती चवळीची दीदीला डब्याला, आणि तिने पोळ्या केल्या. आणि काय करू तेच कळत नाही आहे. मला असं वाटतं करावं थालीपीठ, थोडंसं उशीर होईल, तसंच जाता येईल, जाऊन दे, एवढं काही नाही, पण करावं, जाऊन दे. आता काय करू तेच कळत नाही. फोडायच्या आधी विचार करते मी. गाईज, तुम्ही आता लाईव्ह असेल तर तुम्ही सांगितलं असतं काय करू, पण हा लॉग जेव्हा जाईल तेव्हा दुसरा उपास येईल बाय. गाईज, काय करून मी किती छान दिसते आज. काहीच लावलं नाही, फटाफट गेले आणि आता पूजा केली. जाऊन मी पूजा दाखवते तुम्हाला. शी, माझं लई घाण चाललंय आता सध्या. गाईज, 9:45 वाजलेत. आता मी 5 मिनिटात निघते. आता एकच झाले तर मी बेल्ट वगैरे लावून पाणी उडलं. मी बेल्ट वगैरे लावून सगळं काय होते, बेल्ट वगैरे लावून करते. नाही तर मला फ्लिक्स आले ना मध्ये, असं चिड होती ना, तर मी आता पटापट करते. तवा माझा काळा होणार आहे फार आज. पप्पांना विचारलं मी काय करू, भगर करू का थालीपीठ करू. तर पप्पा म्हणले हाय वेळ तर थालीपीठ कर. तर मग आता थालीपीठ करते, पण ते पकाना झाले लवकर. म्हणता गॅस केला मी. आता मला डान्स करू वाटतं ह्याच्यात माझ्या दुःखात. गाईज, तुमच्यासोबत असं कधी झालंय का, वर्किंग वुमन गर्ल्स जे स्वतःचं करतात. मी मिस करते मम्मीला. आणि गरम तर मला एवढं होते, प्रचंड गरम होते, प्रचंड. त्यात मला ह्याची रेसिपी पण शूट करायची होती, तर मी ते पण केले. आता फक्त जस्ट शूट करून घेतलेलं आहे, मग व्हॉइस ओव्हर देईन. एडिटिंगचं काम खूप आहे मला आज, खूप म्हणजे खूपच आहे, प्रचंड. गाईज, मला असं काहीतरी वेगळंच मधून सुचतंय. मी इग्नोर करा माझी फ्लिक्स. आता मी क्लिप नाही लावली अजून. तर हेअरस्टाईल करायची. आणि माझे ओले केस मी टांगून दिले त्याच्यावर. किती बावटपणा आहे. डिश नळाचं तर वेगळंच नाटक. कसं झालं ते पण नाही माहिती. जसं झालंय तसं खायचं घाई गडबडीत, चांगलंच होणार ऑफकोर्स. अगो बाई, पाऊस यायला लागला. तरीच म्हणलं असं काही गार वारा आला आता. शी, हाय आज रेनकोट घालून.
खूप आवड पण आहे यार माझ्याबरोबर जायच्या टायमिंगला. काय करू गाईज मी, काय करू? एकदम भुरभुर येते. तर मी दाखवतेच आता तुम्हाला. तुम्ही म्हणताल काय करते मी? बघा थालीपीठ हे उपासाचं पीठ आहे आणि असे थालीपीठ झालेत. हे असं झालेलं आहे, थोडंसं जळलं आहे पण इट्स ओके. असं थालीपीठाचा पसारा सगळा इथं मी काढून ठेवलेलं आहे. आता सगळं आल्यावर आवरणार. पटकन हे सगळं क्लीन करते आणि चलो आता मी ठेवून देते मोबाईल, म्हणजे पटापटा माझे थालीपीठ होतील. तर गाईज मी आत्ता भेटते. जाऊन दे आता काय करू. वाचतो तर वाचतं, सवय झाली आता, डोकं दुखतं पार त्याने. तर मी आत्ता केलं आहे इथं कुकरमध्ये, तुम्हाला दिसत नसेल कुकर दिसत असेल तर त्याच्यात केलं आहे मी मसाले भात. मस्त बिर्याणी मसाला वगैरे टाकून केलेला आहे. तर आता वाजले 7:15. माझं ऑल सेट आहे सगळं. जेवायला मी नाही यार तसं काय नाही, माझं जेवायचं वगैरे काय नसतं. 10:30 वाजता चंद्रोदय आहे. तर मी कंट्रोल करेल यार. आजकाल माझं आहे ना असं छोट्या मुलांचं राहून आहे ना, मी पण असे वेगळंच माझं बोलणं होतं आहे. तर थालीपीठ मी सकाळी खाल्ली होती, त्याच्यावर आतापर्यंत काहीच खाल्लं नाही आहे. तर मग अशी मला भूक लागली होती तर मी चहा आणि चिप्स खाल्ले. तेलकट पण नको वाटत थोडंसं. तर आता माझं सगळं झालेलं आहे आणि ह्या बोट आहे ना असं सुजल्यासारखं वाटते मला, कारण की मी आज खूपच पावसात भिजले. तर असं माझ्या पुढं पाऊस दिसत होता मला आणि मी पुलावर होते. तर माझ्या पुढं पाऊस पडताना दिसतोय मला. तर त्या मुलाला पण दिसला आणि मी चांगली चालले होते माझ्या स्पीडने. तर तो मुलगा पाऊस थांबून रस्त्यातच मध्येच गाडी थांबवली. म्हणजे एवढा येडा आहे ना तो मुलगा, म्हणजे मला असं काहीतरी म्हणू वाटलं त्याला, पण आता काय म्हणू यार मी, जाऊन दे म्हणलं. तर असलं डेंजरवालं बोट दुखतंय ना हे, म्हणजे खूपच दुखतंय. तर तो पाऊस बघून थांबला असेल मला असं वाटतंय, कारण की एकदम एवढा डेंजरवाला पाऊस आला ना, म्हणजे तिथं पुढं पडतोय ना, हळूहळू आमच्याकडे येत होता. म्हणजे असं मी खूप वेळा बघितलंय, पण हे आज बघितलं मी. हात दुखायला लागला काहीच. तर तो थांबलाच मध्येच रस्त्यात आणि मी पटकन ब्रेक दाब, आणि माझा असा हात कुठंतरी तोंडावर होता माझ्या, कुठंतरी म्हणजे ब्रेकवर नव्हता. आणि नंतर ना त्या तो थांबला आणि पटकन मी ब्रेक दाबला आणि असं ब्रेकवर हात ठेवायला गेले तर ह्याला आहे ना हँडलच लागलं जोराचं. माझा जीव एवढा कळवळला ना, म्हणजे डेंजरवाला कळवळला. तर मी तसाच ब्रेक दाबला पटकन आणि नंतर मग पुढं बघते तर पाऊसच नाही. म्हणजे इतकं येडापणा ना, आणि मी एवढी भिजले ना, एका मिनटात एवढी भिजले, खूप भिजले. पण आता काय करणार, माझा हात खूप दुखतोय हवाला, हे असं ठणठण करतंय, असं खूपच जोरात लागलं एकदम डेंजर. आणि तिथलं नख पण उडलंय, आता तुम्हाला दिसणार नाही पण तिथलं नख पण थोडंसं उडलंय. वरचं नखाचे 2 लेअर आहेत ना, ते एक लेअर उडलं आहे. तर जाऊन दे आता काय करणार. तर दिदी याची वाट बघते मी. आम्हाला जायचं आहे चतुर्थीमध्ये. आज चतुर्थी आहे, तर आमच्या इथं घराच्या खालीच, तर आमच्या इथं तुम्हाला माहितीच आहे इथं चतुर्थी बसते. तर खूप असं मेला टाईप बसतं, काय म्हणतात पालखी टाईप. तर आम्ही फिरायला तर जातोच, काय घेत नाही पण फिरायला जातो. आम्हाला क्लचर वगैरे घ्यायचे त्यावेळेस पालखीतून. आणि बघू आता काय काय घेत होते तुम्हाला दाखवतेच, आणि ते पण दाखवते जे बसले ते. आम्हाला 10:30ला चंद्रोदय आहे, तर मग टाईमपासच करावं लागणार आहे बाहेर, नाही तर घरी आल्यावर परत भूक लागेल. तरी 9, 9:15पर्यंत मग आम्ही 9:15पर्यंत फिरू, 10:30ला जीव. चलो बाय, भेटूया नंतर. मी आता एडिट करत बसते. आज खूप एडिटिंग केलं आहे मी, तर आता अजून पण करते, कारण की माझे खूप आधीचे लॉग चालू आहेत यार, म्हणजे खूपच आधीचे लॉग चालू आहेत. तर मी फटाफट आता एडिट करते. गाईज आता वाजलेत 9, दिदी अजून आली नाही. आम्हाला अजून चतुर्थीमध्ये जायचं आहे आणि मला थंडी वाजते गाईज. तर मला भूक लागली जोराची, पण कंट्रोल करायला लागणार आहे अजून 1.5 तास. 10:30पर्यंत. तर मला काहीतरी म्हणायचं होतं, त्यासाठी मी लॉग ओपन केलं होतं, हे चालू केलं होतं. हां, 15 मिनी लॉग मी आत्ता एडिट केले आज.
15 मिनी व्लॉग, नॉट अ जोक यार एडिट करणं. आता मी अजिबात एकही एडिट करणार नाही आज. उद्या मोठा व्लॉग 2-3 एडिट करून ठेवल. म्हणजे कसं होतं मला डिलीट करायला मोकळं, कारण की स्टोरेज खूप वाढत चाललं आहे त्यामुळे. आणि 15 व्लॉग एडिट केले यार, मला सुकून असं छान पण वाटते आणि ते हेक्टिक पण झाले सगळं. तर चलो बाय गाईज. आम्ही चाललेलो आहे 10 वाजले, 9:45 आणि आम्ही आत्ता चाललो. ही आली कधी आली 9:30 वाजले ना आणि 9:15 आली. चालले आता चतुर्थीमध्ये फिरायला, तर थोडंसंच फिरून येणार आहे, क्लचर घेऊन येणार आहे फक्त. आहे का, कारण तिला पण भूक लागली आहे. जर घरात बसलं तर तिला अजून भूक वाढेल, म्हणून एक चक्कर मारून येतो. तोपर्यंत टाइमपास होईल आमचा आणि मला लगेच जेवायचं. तरी आम्ही आता चहा पिलाय. आत्ता चहा पिला. हो, मी छोटे छोटे समोसे आणले होते, ते खाल्ले. मी चिप्स खाल्ले. आणि चलो आता दाखवते तुम्हाला काय काय. बोला आज काय. आज अंगारकी चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि आता अभिषेक झाला गणपतीचा आणि 21 मोदक केले. आणि इकडे बघा दही भात, वरण भात, कोबीची भाजी आणि खीर, पोळ्या साध्या साधे आणि हे मोदक 21 मोदक आणि ही आरती पंचारती आज. पंचारती आज. आता आरती करतो. ओके गाईज, आता आम्ही आलेलो आहे चतुर्थीत फिरून. आणि भात यार एवढा छान झालेला आहे, असं वाटतंय. अजून काय खाल्लं नाही पण बघूनच छान वाटतंय. हां, आणि इथं केले वांगे बटाट्याचं भरीत, चवळीची भाजी, मोदक काकूने दिलेत आमच्या शेजारच्या काकूंनी. आणि मस्तपैकी आता आम्ही जेवणार आहे. आणि आता वाजले 10:30 वाजले असतील. आता 10:23ला आम्ही खालीच होतो आणि मस्तपैकी आता जेवतो, कारण की खूप भूक लागली तिला पण आणि मला पण. तर या जेवायला सगळ्यांनी. आणि हे बघा असं मस्त ताट भरलेलं आहे. आणि भात मला खरंच असं छान वाटतं बघायला. बघितलं वास. तर मी नंतर सांगते तुम्हाला टेस्ट करून. तर आता मी छान निवांत मी उपास सोडते आणि मग भेटते. बाय बाय. खूप हेक्टिक चालू आहे. बाय बाय गाईज. हा व्लॉग मी एंड पण नाही करू शकत, कारण की कुठं सुरू झालं तेच नाही माहिती. तर आता आंबा खाऊन दिवस संपवते. हा अर्धा खातो. नको खाऊन टाक. मला पण एवढी झोप आली, तिला पण झोप आले. तर चलो बाय बाय, गुड नाईट.